प्रयुक्त लोकार्थ लोकमानसाचा ठाव घेणाऱ्या वर्तमान भूतकाळाचा आढावा सोबत भविष्याचा शास्त्रीय वेध। मंडळी, तलवाडा हे गाव केल्याच्या नंतर आम्ही त्या मधल्या मार्गे या ठिकाणी जातेगाव खूप मोठा आहे। जातेगाव या शाळेपाशी आहे मी जातेगावच्या, आणि आता या हॉटेलवर बघूया लोकांचा काय अंदाज येतो। बाबा, लोकसभा निवडणूक लागली, काय सांगताल? लोकसभेची निवडणूक लागली 13 तारखेला, काय आहे कौल तुमचा? काय आम्हाला काय कळतं अडाणी माणसाला? मतदान केलं नाही का कधी? मतदान करतच मग आता काय अंदाज काय सांगू अंदाज आम्हाला सांगायसारखं नाही, काय सांगा? काहीतरी तुमच्या मनात असेल ना कौल, कुठल्या पक्षाला, कुठल्या उमेदवाराला? कारण लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे मताचा, आपलं मत नोंदवण्याचा। मग काय सांगतात? काय मला तर काय कळत नाही। बाबा, काय सांगाल? लोकसभेचं वातावरण चांगलं तापलेलं आहे, काय होईल? मोदी मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी। कोणतं सीट आहे त्यांच्या इकडं? पंकजा मुंडे यांची पसंती आहे। बाबा, तुम्ही काय सांगाल? पंकजालाच मारणार फुले। इतरही उमेदवार रिंगणात आहेत, त्याचं काय सांगता येणार नाही का? तेच काय नाही सांगता येणार, एकच पसंती। काय विकास केला का त्यांनी इकडं ताईंनी? केला नाही केला तरी त्याला देतो आम्ही मतदान। यांची पसंती जी आहे ती। दुसरे एक आहेत, बाबा तुम्ही काय सांगाल? ते म्हणले तसे सांगणार आम्ही। एकच पसंती सर्वांची, मोदी सरकार। बरं, नाही शासनाच्या, केंद्र शासनाच्या काही योजना आहेत गावात असतील ना, घरकुलं वगैरे, पगारी? पगारी चालू आहेत पण आले नाहीत, आणि घरकुल 15 घेतले पण घरकुल आले नाही। बरं, मोदीचं सरकार किंवा ताई आल्या तर काय जातेगावसाठी काय व्हायला पाहिजे वाटतं? विकास काय, आम्हाला घरकुलच पाहिजे, दुसरं काय पाहिजे? राहायला झालं पण झालं, आणि 4-4 हजार रुपये। नक्की। तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे तलवाड्यासाठी एखादा विकास? काय हेच काम व्हावं बस अपेक्षा आहे, पण आता होत नाही ना, ते करत नाही असे ना। नक्कीच, तलवाडा गावामध्ये अजूनही आपण काही नागरिकांच्या पुढं अभिप्राय घेऊया। काही युवा कार्यकर्ते या ठिकाणी आहेत जातेगावमध्ये, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। दादा, काय सांगाल? लोकसभेची निवडणूक लागली, काय अंदाज आहे? लोकसभेची निवडणूक लागली, अंदाज एकच आहे, बजरंग बाप्पा सोनवणे। इतरही उमेदवार रिंगणात आहेत, त्यांच्याविषयी काय त्यांच्याबद्दल जो रोष आहे तो काय, कशामुळं? इतर उमेदवार आहेत मैदानात, पण त्यांना ह्या अगोदर बी संधी दिली त्यांनी, त्यानंतर निवडून आल्याच्या नंतर आमच्या गावाला एकही वेळेस भेट नाही दिली, आणि आमच्या गावाला त्यांच्यापासून काही म्हणजे असा एखादा फंड नाही किंवा एखादा कार्य नाही त्यांचं आमच्या गावासाठी, आणि त्यांना बरेचशा वेळेस संधी दिलेली। मुंडे घराण्याला भरपूर वेळेस संधी दिलेली, त्यामुळे एक सर्वसामान्य माणूस, एक शेतकरी पुत्र म्हणून बजरंग बाप्पाला ह्यावेळेस जितकी जास्त लीड देणं होईल तितकी सर्वसामान्य माणसं म्हणतात की बजरंग बाप्पाला आपल्याला लीड द्यायची। आणि हे काय कोणाचे कार्यकर्ते नाही, ते एखाद्या मोठ्या पक्षाचे बांधिलकी नाही, एक सर्वसामान्य लोक जे आम जनता आहे त्यांची ही इच्छा आहे की यावेळेस बजरंग बाप्पाच निवडून यावा। परवा बीडला सभा झाली वंचित बहुजन आघाडीची, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की बाप्पा हे डमी उमेदवार आहेत, त्याबद्दल काय मत आहे? बाप्पा हे डमी उमेदवार नाहीत, कारण की त्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलेले मी डमी उमेदवार नाहीत, आणि कोणताही उमेदवार पराभव होण्यासाठी उभा राहत नाही। आमचं तर असं सर्वसामान्य माणसाचं मत आहे, यावेळेस नक्कीच बजरंग बाप्पा निवडून। बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी मराठा आणि ओबीसी हा कुठंतरी जातीवाद थोडासा फार पाहायला मिळतोय, काय सांगाल एक युवा म्हणून? एक समजा नेत्यांनी जातीवादी पद्धतीने वागायला नाही पाहिजे। बरेचसे आंदोलन झाले त्यावेळेस या नेत्यांनी खुलेआम पाठिंबा दिला नाही। प्रीतमताईला खासदार म्हणून बीड जिल्ह्याने निवडून दिलं, प्रीतमताईंनी कोणत्या एका आंदोलनामध्ये सामील झाल्या किंवा कोणत्या एखाद्या जरांगे पाटलाच्या सभेमध्ये त्या आल्या नाही, असं म्हणजे त्यांचा कुठं पाठिंबा दिसला नाही। त्यांचा पाठिंबाची अपेक्षा होती, मराठा समाजाला त्यांच्या पाठिंब्याची अपेक्षा होती, किंवा त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता, जरांगे पाटलाच्या साईडने बाजूने बोलायला पाहिजे होतं, पण त्या काही बोलल्या नाही। त्यामुळं आमचं तर मतदान बजरंग बाप्पालाच राहील, आणि बजरंग बाप्पा भाऊ मतांनी निवडून येते। या बाजार तळाच्या कट्ट्यावर काही लोक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया। लोकसभेची निवडणूक लागली, काय तुमचा कौल? काय बाबा, लोकसभेची निवडणूक लागली, कळत आपल्याला त्यातलं मतदान केलं नाही का कधी? मतदान केलंय, आता 13 तारखेला काय कौल आहे? आता काय सांगतात जगाचं काय? जगाचं जाऊ द्या, तुमच्या मनात काय? आमच्या मनात आहे मोदी। मोदी? मोदीचं कोण सीट आहे इथं?
कोण सीट आता आणखी बोलले का नाही पंकजाताई मुंडे. बरोबर तिला तुमचं काय बाबा? त्याचं आमचं सारखंच मग आता काय आता सेम सेम. आता बघू जावाचे तेव्हा आता सध्या तुम्हाला नाही सांगता येत. हा. काय तुम्ही काय सांगाल? काय ते म्हणतात तेच आता पंकजा मुंडे म्हणलं काय बर बर बर. भाजपच भाऊ. का हो सगळेच भाजप म्हणतात इकडं? भाजपचं काम चांगलंय भाऊ. काय सांगता येईल का कामाबद्दल? चांगल्या काम गावातले हे पाणी फिनी सगळे व्यवस्थित चालतं भाजपचे. जरा गावाला पाण्याची सोय काय आहे इथं? गोदावरीन आलेलं आहे पाणी इथं. बरं, बरं. प्यायला आलेलं आहे पाणी. रस्ते बिस्ते व्यवस्थित आहे. दवाखाने हे सगळं चांगले सध्या. सगळं चांगलंय म्हणून पंकजाताई. ओके. बाबा काय सांगाल? ऊन चांगलं तापलंय, राजकारण बी तापलंय, काय सांगताल? काय सांगा आता त्याच्यावर सांगायचे. 13 तारखेला लोकसभा आहे आपली बीडची. बरोबर सांगकर ना. काय तुमच्या मनातला कौल? काय मनातलं कोले हे आहे ते आहेच. कुणाला मतदान करणार? भाजपला करून बर बर भाजपच. दुसरेही काही ज्येष्ठ नागरिक आहेत. बाबा काय सांगणार? भाजपला दुसरेही एक आहेत, काय सांगाल? सांगू करू कसे काय जे करायचे ते मतदान झालं आहे. हो हो हो. पण काय सांगणार तरी ही लोकशाहीची जी निवडणूक आहे, काय काय आपण वाटतं काय तुम्हाला? काय अपेक्षा आहे काय त्या आपल्याला काय- राजकारण्यांकडून? नाही नाही तसं काय सांगताच येणार नाही आपल्याला कसं. बाबा तुम्ही काय सांगणार? आम्ही चलो नाही. बरं, बाहेर गावचे आहेत, पाहुणे येतात. पंडित राम 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 राम. काय अडचण नाही. तुम्ही काय सांगणार का? आणि काय सांग काय सांगतो मोदी मोदी. सगळीच पसंती या ठिकाणी जी आहे ती मोदीची लाट दिसते. लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जातेगाव मधल्या काही लोकांचा अभिप्राय आपण घेऊया. दादा नमस्कार. 13 तारखेला लोकसभा आहे, वातावरण चांगलंच पेटलंय, काय सांगाल कशी होईल निवडणूक? चांगली येणार आहे रंगीची. दोनच मतदारामध्ये होणार आहे. कोणाकोणात? ते काय नाव ते बजरंग बाप्पा सोनवणे आणि हे पंकजाताई. कसं वाटतं, काय वाटतं कौल जास्त कोणाकडे जाईल? कौल काय कौल दे ना कांबळाकडे. काय विकास केला का हो? काय झाला विकास. सांगता येईल का काही? रस्ते गाव ते झाला विकासाला काय निधी. बर बर बर. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही काय सांगाल? एक तरुण मतदार आहेत. मस्त चाललंय आमच्या जीवनात. चांगलं कार्य केलं त्यांनी देवा. हा मस्त रस्ता हे पाणी हे चांगलं मस्त सुविधा आणली गावात आमच्या. चांगलं चाललंय. तुम्ही काय सांगाल? आता आम्ही काय सांगणार आहोत. माझं मतदान पहिल्यापासून बीजेपीला होतं. मी बीजेपी तालुका अध्यक्ष आहे. पण सर्वात मी इथला नाही आहे, आमचा घनसंगी तालुका आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की बीजेपी जे आपलं याने काम जे केलं, मोदींनी जे काम केलं, प्रामाणिकपणा केलं, पण खाल्ले जी त्यांची कर्मचारी आहेत याने आतापर्यंत काही पोहोचलेलं नाही. सगळे दावाचे प्रयत्न केलेले त्यानं. घरकुलाचा विषय मांडला, आवास योजनामधून सगळं त्यांचे म्हणजे खाल्ले जे लोक आहेत याने प्रत्येकाला असं म्हणजे नुसतं आम्ही दाखवलेलं आहे. या निवडणुकीत कुठंतरी जातीवाद थोडासा पाहायला मिळतोय, याबद्दल काय सांगाल? नाही, जातीवाद म्हणजे सगळे ग्रामीण भागामध्ये सगळे एकत्र वागतात. जाती भागाचा विषय नाही काही, ग्रामीण भागात सगळं एकत्र वागतात. माझं एवढं फक्त म्हणणं आहे की जातीवाद म्हणजे फक्त ग्रामीण भागामध्ये सगळे भाऊबंधाने वागतात. असं नाही की हे आहे सगळे आपण एक भावाने वागतो. पण एकच म्हणणं आहे की मोदीजी जे काम स्वीकारलेलं आहे ते खरोखर केलं त्याने. पण हे खाली जे लोक आहेत, ज्यांचे आपले खाली जे त्यांचे शासनाचे जे लोक आहेत खाली, हे आतापर्यंत गोरगरिबापर्यंत काही पोहोचत नाही. एवढंच आमचं म्हणणं आहे. संमिश्र असा अभिप्राय आपल्याला विविध गावामधनं येतोय. धन्यवाद. अजून काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. लोकसभेचं चांगलंच वातावरण पेटलेलं आहे, काय सांगाल तुम्ही 13 तारखेला? आपलं काय सांगते नाही काय जे मनातल्या भावना आहेत त्या. नाही माझं दुखत आहे माझं. बरं, तब्येत ठीक नाही म्हणतात दादा, काय सांगाल? 13 तारखेला लोकसभेची निवडणूक आहे, कसं असेल वातावरण जिल्ह्यात? सध्या वातावरण जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं आहे. आणि केंद्रामध्ये म्हटलं जर मोदी सरकार, मोदी येणारच आहे. आणि लोकसंख्येनुसार पंकजाताई ह्या बहुमताने येतील आणि येणार निश्चित आहे, त्यात काही शंका नाही आहे. त्यांनी केलेल्या विकासाच्या कामाच्या संदर्भात काय बोलता येईल?
पंकजाताईच्या त्या विकासाच्या ज्यावेळेस त्यांच्याकडे कार्यकालामध्ये भरपूर प्रमाणात काम केलेले आहेत कामामध्ये, म्हणजे कारण की वडिलाचे वडिलोपार्जित वडीलच गोपीनाथराव मुंडे यांच्या माध्यमातून त्यांच्या नावावर, आणि शक्यतो पंकजाताई ह्या लोकसभेला निवडून आल्या समजा तर त्यांना एक मंत्रिपद भेटलच त्यासाठी, आणि शक्यतो पंकजाताई येतीलच, आणि त्यासाठी गावकऱ्याकडनं किंवा समाजावरनं तर विषय पंकजाताई यायलाच पाहिजे. बहुसंख्य लोकांनी हाच अभिप्राय दिला. केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत बऱ्याच आहेत, आपल्या गावात काय राबवल्या गेल्यात का? केंद्र सरकारची योजना राबविल्यात ना गावामध्ये, काही सांगता येईल का? आता काय मोदीच्या काळामध्ये पाहिजे तेवढं, म्हणजे लोकांना 2,000 रुपये 3 महिन्याला, शेतकऱ्यांना पण भेटा लागलेत. परत आता एस टी महामंडळ म्हटलं तर वयोवृद्ध तर नुसतं मोकळी एस टी चालली, पैसा तर काय द्यायचं, केंद्र सरकार भरतो पैसा तेवढा एस टीमध्ये. तर वयोवृद्ध माणसं ते आता ते वयमानाने जेवढे माणसं आहेत का ते तर मोदीचंच नाव घ्यायला लागले.